उडीद डाळ मी भाजून घेणार आहे। हे एकदम स्लो गॅसवर करायचं आहे। डाळ मी ह्या प्लेटमध्ये काढून घेत आहे। तशीच मी चणा डाळ सुद्धा स्लो गॅसवर भाजून घेत आहे। चणा डाळ सुद्धा प्लेटमध्ये काढत आहे। तीळ घेतलेले आहेत ते सुद्धा भाजून घेत आहे। तीळ सुद्धा भाजले गेले आहेत आणि ह्या प्लेटमध्ये मी काढत आहे। हा कमी तिखट असतात आणि याच्यामध्ये अर्धा कप मी कढीपत्ता धुवून सुकवून घेतलेला आहे तो टाकत आहे। मिरची आणि कढीपत्ता मी स्लो गॅसवर भाजून घेत आहे आणि हे बघा कढीपत्ता बघा कसा चुरा होतोय। ह्या डाळीच्याच प्लेटमध्ये काढत आहे। 1 टीस्पून काळी मिरी घेतलेली आहे, 1 टीस्पून जिरे। मिरं आणि जिरं भाजलं गेलं आहे। त्याच्यामध्ये लिंबा एवढी मी चिंच घेतली आहे, ती सुद्धा थोडीशी भाजून घेत आहे। आता हे सुद्धा या प्लेटमध्ये टाकत आहे आणि याच्यामध्ये मी घरगुती लाल तिखट घेतलेलं आहे, पाव टीस्पून हिंग घेतलेला आहे, अर्धा टीस्पून मीठ। हे सर्व वाटून घेत आहे। चटणी मी बारीक मिक्सरमध्ये वाटली आहे आणि हे बघा जास्त बारीक पण नाही, अशी जाडसर खरखरीत अशी पावडर होते। डोसा आता ब्राऊन व्हायला लागलाय आणि त्याच्यावर मी हे तूप टाकत आहे। तर पोळी चटणी टाकून घ्यायची आहे। मी 2 चमचे साजूक तूप टाकत आहे। त्याच्यामध्ये 2 चमचे मी पोळी चटणी टाकत आहे। ही चटणी तुम्ही तुपामध्येच करा, तुपाचा एक फ्लेवर येतो, त्यामुळे ही चटणी खूप टेस्टी लागते। त्याच्यामध्ये मी इडली टाकत आहे। ह्या इडलीला सर्व पोळी चटणी सगळ्या बाजूने लावून घ्यायची आहे। जास्त ह्याला शिजवायचं नाहीये। आता मी गॅस बंद करत आहे।